काही कळेनासं झालं रे रॉकी. ओम असा का वागतोय? याआधी कधीच असं वागलेलं नाहीये रे तो. एक्चुअली मम्मी जी मतलब मुझे भी नहीं पता चल रहा उसके दिमाग में क्या चल रहा है. खैर शांत होकर आ जाएगा वापस. डोंट वरी, आप टेंशन मत लो. अरे पण मग गेलाय कुठे ते तरी कळलं पाहिजे ना. टिफिन पण नाही नेलाय, ऑफिसला गेलाय की नाही? स्वीटू स्वीटू आली तू? ये 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 ग, बस बस. नाही अगं बस. बाय स्वीटू. कसा गेला दिवस? ठीक होता, म्हणजे छान. ओम आला होता का ग ऑफिस मध्ये? सॉरी. उप्स. काय? स्वीटू तुला किती वेळा सांगितलंय मध्ये मध्ये करत जाऊ नको. इट्स अ बॅड हॅबिट. बायको अगं तू कुठे चाललायस ओम? स्वीटू काय विचारते मी? नाही काही नाही. स्वीटू ओम भाई से फिर से झगड़ा हुआ क्या? काय ग, खरंच का ऑफिस मध्ये भांडला तुझ्याशी? नाही. ऑफिसला आला होता ना? हो पण तसाच निघून पण गेला. म्हणजे म्हणजे बोलो ना स्वीटू. मावशी ओमला खूप वाईट सवय लागतात. मला काळजी वाटते त्याची प्रचंड. तुला ओमची काळजी करायची काहीच गरज नाही. ओम खानविलकर आहे तो. त्याला हवं तसं वागू शकतो. त्याचा स्टेटस, त्याचा पैसा आणि महत्वाचं म्हणजे त्याची बहीण मालविका खानविलकर आहे त्याची काळजी करायला. आयडी काय बोलतेस ग तू? आउट ऑफ दिस मिसेस खानविलकर. एक मिनट बेटी. ओम भाई तुम्हारे जैसा नहीं है. तुम्हें ये सब नॉर्मल लग रहा रहेगा लेकिन हमें नहीं. ओम भाई के दिल पे क्या गुजर रहे उसके बारे में तुम्हें बिल्कुल भी फर्क नहीं पड़ रहा. तुम्हें ना ओम भाई की नहीं पड़ी है, ओम खानविलकर की चिंता है. इंसान की नहीं, एक ब्रांड की चिंता. क्या मतलब और कितना गिरोगी? मैं ओम भाई को ऐसे नहीं देख सकता, ना ही देखूंगा, समझी? रॉकी चुप. रॉकी सॉरी मम्मी जी, मैं ना कुछ ज्यादा ही बोल गया. नाही नाही, तू बरोबर बोललायस. हे सगळं वेळेवर आपण कोणी ओरडलो असतो ना तिला, मालविकाचं हे सगळं वेडवाकडं वागणं थांबलं असतं रे. तुमचं लग्न पण एव्हाना झालं असतं. पता नहीं मम्मी जी, मैं उससे शादी करूंगा भी कि नहीं. रॉकी रॉकी दादा शांत व्हा. तुम्ही असं असं थेट काही सगळं होईल नीट. शांत व्हा. मावशी मी आले, फ्रेश होऊन येते. रॉकी I'm fine. मैं ठीक हूँ मम्मी जी. वाह 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 मोहित, क्या बात है. हो.
बायको हे घे, हे घे आधी पाणी घे. घे घे, दमली असशील ना तू. पाणी. मी स्वतः तुझ्यासाठी चहा आणि टोस्ट केले. वेट, टोस्ट मी नाही केले, चहा मी केले. खाऊन घे. घे घे. बरं हे. थँक्यू. मला कळतंय स्वीटू, तुला माझ्या वागण्याचा त्रास होतोय, पण हाच त्रास तुला आणि मोहितला अजून जवळ आणेल. एकदा तू तुझ्या संसारात रुळलीस की मला विसरशील. आय एम ऑन द राईट ट्रॅक. अजून एखादा घाव आणि तू माझ्यापासून कायमशी तुटशील. अरे काका, कसे आहात तुम्ही? बरं आहे. बसा बसा बसा, प्लीज प्लीज बसा. काय म्हणताय? जरा सुट्टी हवी होती. हो, कशाला? बायको आजारी आहे, गावी जायचं होतं. थोडी पैशाची पण चणचण आहे. हो, काही हरकत नाही. तुम्हाला सगळे आत्ता आहेत थोडे. ठीक आहे, हे ठेवा. अजून पैसे लागले तर अजून सांगा आणि 4 दिवस सुट्टी घ्या. नको नको साहेब, मालविका मॅडमना कळलं तर रागावतील. नाही 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 रागवणार. तुम्ही ठेवा. तुम्ही नको नको. एक काम करा, मी असं काहीतरी करतो ज्याने मालविका मॅडमना कळलं तरी त्या काही बोलणार नाही. तुम्हाला सुट्टी मिळेल. ठीक आहे, पण मी सांगेन ते एक गोष्ट कराल. काय हे काय केलंय तुम्ही? सॉरी सॉरी सर. जरा काम धड करत जाना, बघून जात जाना, सरळ जाताना. काय झालं रे? हा, हे बघ, हे बघ काय केलंय. हे बघ, जॅकेटची वाट लावली माझ्या. कोण भरून देणार आहे? सॉरी सॉरी सर. सॉरी काय सॉरी? नुसतं सॉरीनी काय होत नाही. सॉरी काय सॉरी? हा, तुम्हाला कळतं का? अरे तू काय करतोयस? डोकं फिरलंय का तुझं? हात उगारतोयस तू त्यांच्यावर? तर मोठ्यांचा मान राखायचं पण भान राहिलं नाहीये का तुला? कुठल्या नशेत कुठल्या आहेस तू? खानविलकर असण्याच्या की या बंगल्याचा मालक असण्याच्या? अरे असं भान विसरून कसं चालेल हो? हे बघितलंस का? हे बघ, नीट बघ. एवढं महागातलं जॅकेट हे भरून कोण देणार आहे? परवडणार आहे याला? बस बस झालं. बस, एवढा पैशाचा माज करू नकोस रे. एवढं काय, एवढीशी माती लागली ना त्याला? दे, माझ्याकडे दे, मी धुवून देते किंवा लॉन्ड्रीत दे. मी याला पगार देतो, मी या घराचा मालक आहे आणि मी वाटेल तसं वाटेल त्याला बोलू शकतो. कळलं का? तू मला सांगू नकोस मी कोणाशी कसं बोलायचंय. ओम, एक शब्द बोलू नकोस आता. एक मिनिट, का तुला हे नोकर माझ्यापेक्षा जास्ती महत्वाचे वाटतात का आता? तू त्यांच्यासमोर माझा अपमान का करतेस? ते चुकले तरी तू मला बोल. माफ करा मालक. माफ काय माफ करा? दादा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. चित्त ठिकाणावर नाहीये. काय तुम्ही 2-3 दिवस सुट्टी घ्या, आपण बोलू नंतर. या तुम्ही या. काय सुट्टी? जा चल निघ. काय चाललंय ओम? कसा बोलतोयस तू? मी ओम खानविलकर आहे, मला असलं काही बोलायचं नाही. कळलं का? ओम ओम शांत हो. ही शकू मावशींची बोलायची पद्धत नाहीये. मला मान्य आहे, मला माहिती आहे की तू चिडलायस, पण इतर कोणाचा तरी राग त्यांच्यावर काढू नकोस. हा, एक मिनिट. मी माझ्या आईशी बोलतोय. मी माझ्या आईशी हवं ते बोलीन. तुझा काय संबंध आहे? माझ्या मावशींशी पण बोलतोयस तू. त्यांच्याशी उद्धटपणे नाही बोलायचं. मी बाकी सगळं सहन करेन ओम, पण मी त्यांच्याशी असं बोललेलं नाही सहन करणार. त्यांची माफी माग. एक मिनिट. हे माझं घर आहे, तू इथे राहतीस. मला जे वाटेल ते मी बोलीन, मला वाटेल ते मी करीन.
तुला सहन होत नसेल तर तू बॅग पॅक कर, नवऱ्याला घे आणि इथनं निघ. अरे काय बडबडतोयस तू? आई खरं तेच बोलतोय मी. त्यांना जी काही आपण मदत करायची होती ना ती सगळी मदत करून झालीये. इथे आता राहूनही झालंय भरपूर दिवस. आता इट्स अबाउट टाइम की यू गाइज जस्ट पॅक युअर बॅग्स अँड लीव. तू आणि तुझा नवरा मला माझ्या डोळ्यांसमोर नकोय. ती जाणार नाही. मावशी तुम्ही राग नका मानून घेऊ, पण मी आता नाही थांबणार इकडे. चला मोहित. कुठे? चला. मला मान्य आहे तो चिडलाय, पण म्हणून असं वागायचं का? शकू मावशींची या भाषेत कसं बोलू शकतो तो? मोठ्यांची बोलायची काही पद्धत असते की नाही? अगं पण मी काय म्हणतो बायको, आपण कशाला त्यांच्या फॅमिली मॅटर मध्ये पडायचं? म्हणजे तू तरी कशाला त्यांच्या फॅमिली मॅटर मध्ये पडतीयस? कारण हे सगळं माझ्यामुळे होत आणि माझ्यामुळे शकू मावशींना त्रास झालेला मी नाही बघू शकत. मला नाही सहन नाही, मला कोणावर ओझं नाही व्हायचं. हो पण शकू मावशी तुला काही बोलल्या का की इथून जा निघून बाई? उलट त्यांना त्याच्या या अशा वागण्यामुळे आपला आधार वाटतो माहितीये. पण हे सगळं होतंय कोणामुळे? माझ्यामुळेच ना. त्याची सगळी चिडचिड होते ती माझ्यामुळे होते. त्याला मी डोळ्यासमोर दिसतेय ना 24 तास उभे, त्याच्यामुळे त्याला त्रास होतोय. तुम्ही काय करताय? हे मदत करतोय. बॅग नाही भरायची का? मलाच आता इथे राहायचं नाहीये, कारण मी शकू मावशींना माझ्यामुळे असा त्रास होणार आहे ते मी बघूच शकत नाही. मला नाही जायचं इथून यार. पण ही बाई ना एक नंबरची हट्टी बाई आहे. तू आत बघतेस का काय राहिलंय का भरायचं? हो. सर हे बघा बॅग भरायला घेतली तिने. तुला हेच हवं होतं ना? हे आता आमची भांडणं होतील, तुम्ही इथून निघून जाल, आम्ही रोज भेटणार नाही आणि मग जे काही यु नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. हो पण हे असं नाही म्हणजे काय सांगू सर. एनिवे गुड लक. मी जातो. ते बाहेर काय वाळत घातले का बघत होतो. नाही मी घेतलं सगळं. अरे वा तू झालं सगळं. ठीक आहे. हा. अरे काय रस्त्याला एक रिक्षा पण नाहीये साधी. आत्ताच जायची गरज होती का? शकू मावशींशी बोलली असतीस, त्यांना विचारलं असतं, मग गेलो असतो ना. खरं तर जायचीच गरज नाही, पण एक तर एवढा सामसूम रस्ता आहे, होडी नाही रस्त्यावर. पायपीट एवढं चालता येत नाही का? मी बघूनच चालवत होते, तुझं लक्ष नव्हतं. तू आम्हाला बोलतेस? या बापाचा रस्ता आहे का? प्लीज जरा तोंड सांभाळून बोला. नाही बोलणार. काय करशील? थांब जरा. त्यांना तोंड सांभाळायची नाही, तोल सांभाळायची गरज आहे. हे इले डुलेत सगळे, तू नको त्यांच्या नादीला. अरे बायको आहे ती माझी, काय करू नका तिला. अरे दगड बिगड. मी येतो अवनी, येतो मी मदत घेऊन.
बाईकवर बस. तू पटकन गाडीवर बस. मी तुझ्यासोबत नाही येणार. तुला आता यावं लागेल, गाडीवर बस. का? तूच म्हणाला होतास ना निघून जा. मग मी नाही येणार तुझ्यासोबत. स्वतःची काळजी स्वतःला घेता येत नाही आणि भडबड किती करतेस तू. गाडीवर बस. उतर. ते घर सोडायची गरज नाहीये. जा घरी. थँक्यू. थँक्यू. माझा जीव वाचवलास. ओम, तू बोलतोस एक, वागतोस एक. तू कितीही माझ्याशी तुटक वागलास, चिडून बोललास ना, तरी तुझ्या डोळ्यात मला फक्त काळजीच दिसते. प्रत्येक वेळी जेव्हा मी अडचणीत असते तेव्हा तू मला. हा गैरसमज आहे, खूप मोठा गैरसमज आहे. मी दूर करतो. मी आता जस्ट चाललो होतो, मला काही गुंड दिसले, एक मुलगी दिसली. ते गुंड तिला त्रास देत होते, त्यामुळे मी त्या मुलीला वाचवलं. दॅट्स ऑल. योगायोगाने ती मुलगी तू होतीस. त्याच्या पलीकडे जर काय असेल तुझ्या डोक्यात तर ते इथून काढून टाक. तुझ्याऐवजी दुसरी कोणी मुलगी असती तरी मी तिला वाचवलं असतं. राईट. सो हा गैरसमज डोक्यातून काढून टाक. चल, मला पार्टीला जायचंय, उशीर होतोय मला. तू तोंडाने काहीही बोलू, पण तुझे डोळे कधीच खोटं नाही बोलत. तुझं तिथे येणं हा योगायोग नक्कीच नव्हता.